बघू शकता गाडीची कंडिशन. भावा नेट मज्जा बघायची का तुम्हाला? हे बघा. नमस्कार मंडळी, मी विजय स्वागत करतो तुमचं आपल्या आणखी एका नवीन प्रवासामध्ये. तर मी आता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. लास्ट ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, आपण धुळ्यावरून छत्रपती संभाजीनगरला आलो आणि आता जस्ट मी लगेच दुसरा प्रवास करतोय, तो करणार आहे छत्रपती संभाजीनगर ते इंदोर. आज आपण हा प्रवास करणार आहोत आणि आपली सीट रिकामीच आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही आहे. आणि गाडीचं टायमिंग काय, गाडीचं तिकीट किती, ते सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. चला मग सुरुवात करूया प्रवासाला. गाडीमध्ये तुम्ही प्रवासी बघू शकता, म्हणजे एवढे प्रवासी नाही आहेत गाडीमध्ये, कदाचित पुढून जास्त प्रवासी बसतील गाडीमध्ये, आपल्याला माहिती नाही आहे. हा मी पहिल्यांदा रूट एक्सप्लोर करतोय. धुळ्यापर्यंत तर आपण बघितलेलं आहे, आपल्याला कन्नड घाट लागतो आणि रिटर्न मी पुन्हा कन्नड घाटातूनच जाणार आहे. ठीक आहे, असू द्या. तो ब्लॉग पाहिला असेल, एन्जॉय केला असेल. आणि तुम्हाला एक आणखीन गाडी दाखवायची, ती आहे हे बघा. ही गाडी आहे महाड जळगाव. हा एक ब्लॉग करायचा आहे मला, पण मी बोलणार नाही आहे. कधी होईल तर मी काय तुम्हाला आश्वासन नाही देणार आहे. जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला तो पाहायला भेटेलच. जस्ट तुम्हाला गाडी दाखवून ठेवली, कारण की मी अगोदरसुद्धा एका गाडीचं असंच दाखवलं होतं. लातूर ते श्रीवर्धन गाडी होती, पण त्याचा ब्लॉग झालेला नाही आहे. ठीक आहे, बघूया. जेव्हा वेळ येईल या गाडीची तेव्हा नक्कीच हा ब्लॉग होईल. आणि छत्रपती संभाजीनगर ते नंदुरबार गाडी एकदम ओके झालेली, पण जरा विषय हा झाला आहे की पॅन्टीला सगळं आता काळं लागलं आहे माझ्या. काय नाही, आपण कामच करतोय आपलं आणि कामामध्ये डाग लागणं साहजिकच आहे. गाडीचा टायमिंग आहे 4:30चा आणि इंदोरमधून गाडीचा टायमिंग आहे रात्री 9 वाजता. तर मंडळी, छत्रपती संभाजीनगर ते इंदोर तिकीट असणार आहे 600 रुपये आणि आजचं आपलं प्रवासाचं अंतर असणार आहे 408 किलोमीटर. आता इथून पुढे आपल्याला लागणार आहे चाळीसगाव, धुळे आणि त्याच्यानंतर मग शिरपूर आणि मग इंदोर. वेरूळ लेण्यांपाशी आलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही, ही गर्दी सगळी वेरूळ लेणीसाठीच आहे. इथं गेट आहे मेन, इथून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. नेट मज्जा बघायची का तुम्हाला? हे बघा. कुत्रा कसलं भारी बसलंय ते. गाडी एकदम तुझ्या टॉप RPM ला टॉप. तर आता आपण पुन्हा एकदा आलो आहे कन्नड डेपोमध्ये. मी एवढं पण लक्षात ठेवा की जेव्हा मी व्लॉगिंग करतो, प्रवास करतो, भरपूर गोष्टी असतात की ज्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. फक्त एवढंच फरक आहे की मी कॅमेऱ्यामध्ये दाखवत नाही किंवा तुम्हाला दाखवत नाही त्या गोष्टी. त्याच्यामुळे कदाचित तुमचा गैरसमज होईल की बाबा फिरतो, मजा करतो, एवढंच असतं याचं फक्त. माझ्यामुळं तुमचा प्रवास होतो, ह्याच्यात जास्त मला आनंद मिळतो. त्यामुळे ह्या गोष्टी जास्त तर मी इग्नोर करतो. आपण कन्नडमधनं निघतोय, फक्त एवढंच आहे की आता रात्र होईल आपल्याला, त्याच्यामुळे घाट काय व्यवस्थित पाहता येणार नाही आहे. मंडळी, सुरू झाल्यात आपला कन्नड घाट आणि थोडंफार दिसतंय काही सीन दिसतोय बघा ना.
टर्न बघा कसा घेता, म्हणजे असा टर्न घ्यावा लागतो, नाही तर टर्नच बसत नाही. बघू शकता इथं आता एक टायर खाली एक टायर वर व्हायचं इथं. बघा नाही इथं कसं आहे. तर हे आलेलं आहे चाळीसगाव. आता टाईम झाला आहे 7:49. तर मगाशी गाडी लगेच जाणार होती आपली, त्याच्यामुळे उतरता आलं नव्हतं. म्हणजे आता तो ब्लॉग तुम्ही कदाचित पाहून झाला असेल सगळा, तेव्हा उतरता आलं नव्हतं आपल्याला. तर आता हे बघा, हे आहे चाळीसगावचं बसस्थानक. अशा प्रकारे आहे बसस्थानक. चांगलं आहे, पण हे बघा कचरा बघा. तर मी अर्नाळा मालवण ड्युटी करत असताना ज्या वेळेला माझ्या गाडीचा चालूमध्ये परशुरामचा घाट उतरत असताना माझा गाडीचा पंक्चर झाला. रात्री 2:30-3 वाजताची वेळ. परंतु प्रवाशांनी चांगलं सहकार्य केलं. सर्व काही प्रवासी उतरल्यानंतर बरेचसे लोक ते आतमध्ये जाऊन त्या शेडमध्ये जाऊन बसले. त्यांनी तिकडे पावसाचा आधार म्हणून त्रास नको व्हायला म्हणून थांबले. आणि काही कालांतरानंतर आम्ही आमचं काम करू लागलो. त्यावेळेला टायर सोडायचं होतं आम्हाला वरनं. तर ती जी दोरी होती आम्हाला टायर सोडण्यासाठी, ती दोरी निष्ठत होती हाताची. तर आम्हाला टायर तोच सोडावा लागणार होता. आम्हाला दुसरा पर्याय नव्हता. तर टायर सोडायचं होतं. त्यावेळेला आम्ही प्रवाशांना बरेचसे प्रवासी असे बघण्यासाठी उभे होते, छत्री वगैरे घेऊन. तर कसं करतात हे, काय करतात, तसं प्रवाशांनी हे जुमानलं नाही. तर त्यापैकी 2 जण असे बघू लागले आणि अंधाराची वेळ आणि लाईट लावून काम करू लागले. टायर सोडत असताना तो टायर लक बाय चान्स हातातून सटकला. पाऊस चालू होता, हातातून सरकला होता आणि तो पडला आणि तो झाला जम्प झाला. तो जो प्रवासी ज्याला मी सांगितलं होतं का आतमध्ये जाऊन तुम्ही थांबा टेंटमध्ये, ते काही गेले नव्हते, ते तिथे बघत होते. तो टायर ओढून त्या प्रवासाच्या पायाला लागला. अरे बापरे, काहीतरी झालेच तिला. गाडीचा ऍक्सिडेंट झाला. थोडासा काय झालं? हो ऍक्सिडेंट झालेला आहे. एक मिनिट. ते मुक्का मार लागलेला आहे. लागलंय का? तर भावांनो, इथं बघू शकता ॲक्सिडेंट झाला आहे आपल्या एस टीचा. आपण चाळीसगावच्या पुढं आणि धुळ्याच्या अलीकडे आहोत. लागलं नाही ना कुणाला? लागलं नाही ना कुणाला? ट्रक होता का काय होता? आयशर होती का? हे बघा गाडीची कंडिशन काय झाली. अरे बाप. आता ह्या गाडीमध्ये सगळे प्रवासी आपल्या गाडीत बसलेले आहेत. फक्त गाडी चेक करते आहेत की कुणाच्या बॅग वगैरे नाही ना? काय नाही ना? नाही काय थांबा चला. हो काढू काढू. म्हणून काय ना इतका जोरात होता ना गाडीवर टायवर. मी जवळपास मला माहिती अंदाज उगली आहे कुठून लस उठून ब्रेक केली का अर्ज ते बेकार थांबून गेला तो. एकदम स्पीड मध्ये होता. हा ब्रेक मारायला गेला तो थांबून गेला पुढं. गाडी मारायला गेला खुलून गेला. तर इथं बघू शकता असे स्पीड ब्रेकर आहे. स्पीड ब्रेकर जे आहेत ना त्याच्यावरती पट्टे मारलेले नाही आहेत, काय नाही आहे. आणि हे बघा ही सगळी रस्त्याची कामं चाललीच येतं. जरा पांढरे पट्टे तरी मारायला पाहिजे त्याच्यावर स्पीड ब्रेकर्सवरती. त्याने कदाचित थोडा फायदा होईल. कारण की नाही वगैरे आता बघितलं असून तुम्ही एस टीची हालत काय झाली आपल्या. हे बघा स्पीड ब्रेकर बघा. स्पीड ब्रेकर दिसतच नाही आहे ते. हा जो मेन चौक आहे आता, इथून इकडं डावीकडे जातो तो रस्ता जातो मुंबईला आणि इकडे उजवीकडे जातो तो जातो इंदोरला. बाप रे बाप, इथं पण गर्दी बघा गाडीला. गर्दी बघा मित्रांनो गाडीला. मंडळी आता आपण आलो आहोत धुळ्यामध्ये आणि तुम्ही धुळ्याची गर्दी बघू शकता इथं गाडीसाठी. जो आपण ॲक्सिडेंट पाहिला तो त्याची म्हणजे चूक अशी होती की जी आयशर गाडी होती त्या गाडीने स्पीड ब्रेकर आल्यावरती अचानक ब्रेक दाबला आणि त्याच्यामुळे मग मागे जी एस टी होती त्याला अंदाज आला नाही
डायरेक्ट ॲक्सिडेंट झाला. तर आता गाडी आपली शिरपूरच्या अलीकडे जेवायला थांबणार आहे. तिथं थोडंफार चार्जिंग वगैरे करून घेऊया आपण मोबाईल. सगळ्याच कामांमध्ये रिस्क आहे, त्यामुळं तुम्हाला जे वाटतं, जे काम करूशी वाटतं ते नक्कीच करा, ट्राय करा, प्रयत्न करा आणि हा प्रवास चालू राहू द्या. कारण की जेव्हा जायची वेळ येईल तेव्हा तर सगळे जाणार आहे. मी तरी कुठं राहणार आहे, मी पण एकदा जाणारच आहे ना. जायला चाललेलो होतं आपण सगळे. त्यामुळं आहे तोपर्यंत आनंद घ्यायचा, काम करायचं, कष्ट करायचं आणि आयुष्यसुद्धा एन्जॉय करायचा. बरोबर का नाही बाबा? आयुष्य एन्जॉय करायचं का नाही? निघते आता आपली गाडी धुळ्यामधून आणि निघण्याचा टाईम बघा आता वाजले 9:49 झालेत. तर मंडळी इथं बघू शकता तुम्ही, आता आपण धुळ्यामध्ये आहोत आणि बस स्टँडमधून बाहेरच पडलो आहे. आणि इथं नदी आहे, नदीच्या शेजारी तुम्ही पाहू शकता की इथं सगळ्या प्रायव्हेट गाड्या लागलेल्या आहेत. आणि इथं पार खजिना म्हणता येईल असा या गाड्यांचा खजिनाच लागला इथं. बस सगळ्या गाड्या लागल्यात एकाच लाईनीमध्ये आणि एकाच ट्रॅव्हल्सवर वाटतं. श्री गणेश सगळ्या श्री गणेशच्या गाड्या आहेत. बहुतेक एकाच मालकाच्या सगळ्या गाड्या आहेत. बापरे बाप, फेमस दिसतं हा ट्रॅव्हल्स इथं, राम ट्रॅव्हल्स. गाडी थांबली आता आपली 10-15 मिनटं जेवणासाठी आणि आपण आता सोनगीरपाशी आहोत. मंडळी आपलं जेवण झालेलं आहे आता मस्तपैकी. चालक आणि वाहकदादांनीच आपल्याला ऑफर केली होती जेवणाची, त्याच्यामुळं छानपैकी जेवण झालेलं आहे. आणि आता आपल्याला लागेल काय लागतं, शिरपूर लागेल. आणि तिथं आपले चालक आणि वाहकदादा चेंज होतील आणि दुसरे भेटतील आपल्याला, म्हणजे दुसरी गाडी इंदोरला घेऊन जाणार आहेत. तर चला मग, हे अशा प्रकारे हॉटेल होतं. मी काय जास्त शूट नाही केलं कारण की भूक पण लागली होती आणि त्या दुसऱ्या गाडीतनं उतरल्या लगेच प्रवास चालू केला होता. तर आता आपण आलो आहे शिरपूरमध्ये आणि टाईम बघा 11:15 झालेत. आज घेऊन जाणार का उद्या घेऊन जाणार तुम्ही गाडी? उद्या ना, उद्या रात्रीची का? मग चला भेटू परत मग. अरे बिलकुल ओळख असू द्या. हां बिलकुल. मला फक्त सांगा, म्हणजे मेसेज केला तरी चालेल. आणि डेपो जवळच आहे, इथून समोरच डेपो आहे. बाकी गाडीचा जो टायमिंग आहे आता तो आहे आपला 12:30चा, म्हणजे इथून जो क्रू येणार आहे तो 12:30 वाजता ही गाडी घेऊन जाणार आहे. बाकी जास्त लांब नाही, आपण साधारण 3 ते 4 वाजेपर्यंत पोचून जाईल इंदोरला. पण काही म्हणा, आज दिवसभरामध्ये ज्या पण मला गाड्या भेटल्यात, म्हणजे कालपासूनच सगळ्या ज्या गाड्या भेटल्यात त्या सगळ्या अशोक लेलँडच्याच आहेत. आणि जिथं बघतो तिथं सगळ्या ह्याच गाड्या, म्हणजे ह्या ठिकाणी मी टाटाची एक पण गाडी बघितलेली नाही आहे, कदाचित नसते वाटतं मला ह्या ठिकाणी वाटतं. हे बघा इथं पण सगळे तुम्हाला अशोक लेलँडच्याच गाड्या दिसतील, टाटाची गाडी दिसत नाही इथं एक पण. तर आता हे आले सेंदवा आणि टाईम झाला आहे 1:39. तर पोचलो मित्रांनो आपण आता इंदोरमध्ये आणि तुम्ही माझ्यासमोर बघू शकता हे इंदोरचं बसस्थानक, सरवटे बस स्टँड इंदोर असं म्हणतात त्याला. आणि आता टाईम झाला आहे 4:55 आणि हे बसस्थानक बघा ना कसलं भारी केलेलं आहे, म्हणजे डिझाईन वगैरे, कलर वगैरे खूप छान केलं आहे. आणि बघा ना पंखे वगैरे खूप छान प्रकारे लावलेले आहेत. तर आता हा व्लॉग आपण इथं एंड करूया आणि भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. आता बघूया इथून पुढं मी एस टीमध्ये प्रवास कराल का एखाद्या इंदोरच्या गाडीमध्ये प्रवास कराल. जे काय असेल ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पाहायला भेटेल. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये.